हॅलो. आजचा हा जो कॉम्पिटिशन आपण अरेंज केला होता आपल्या ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये, यामध्ये रूम वाईज कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण पाहिलं असेल. अगदी आनंदाचा सोहळा, अगदी थाटामाटात धावपळीमध्ये या ठिकाणी पार पडत असताना यामध्ये सहभागी झालेले आजचे फूड विदाउट फायर यामध्ये एक तोफ हाऊस, ओसीएस स्टार, कॉकपिट हाऊस, राफेल हाऊस, गेस्ट हाऊस, वैद्य हाऊस, 11 ग्रुप, अग्नि हाऊस, वॉरियर हाऊस, योद्धा हाऊस, चेतक हाऊस, त्रिशूल हाऊस, गुरु हाऊस, बलिदान हाऊस आणि गरुड हाऊस हे सर्व ग्रुप यामध्ये सहभागी झाले होते आणि यांनी फूड विदाउट फायरचे वेगवेगळे फूड प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळवलं आणि त्यासोबतच एक उत्तम दर्जाची चव जी की आणखी सुद्धा आपल्या जिभेवर रेंगाळते, ओसीएस स्टार शेक कट्टा अँड स्पायसी सँडविच त्यांनी बनवलं होतं. अतिशय अप्रतिम अशी टेस्ट होती त्याची. त्यानंतर कॉकपिट हाऊसने स्पेशल भेळ बनवली होती. भेळ काय असते याचा उत्तम एक चवीचा नमुना या ठिकाणी यांनी सादर केला. त्यानंतर राफेल हाऊस, जे नावामध्ये आहे राफेल, त्यांचं RFC या नावाने जो सँडविच हा अतिशय प्रसिद्ध झालेला या ओसीएच्या प्रांगणामध्ये. त्यानंतर गेस्ट हाऊस यांनी फ्रीजिंग फ्लेम खूप चविष्ट असा पदार्थ या ठिकाणी आपल्या समोर बनवलेला आहे. त्यानंतर वैद्य हाऊस फूड हब, खूप छान आणि वेगवेगळे पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत. सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर वैदिक हाऊस 11 फूड हंट 2.0, खूप छान चव त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थामध्ये. अग्नि हाऊस फूडीज हब, उत्कृष्ट अशी चव मेंटेन. वॉरियर हाऊस वॉरियर हब या नावाने त्यांनी सुरू केलं होतं. योद्धा हाऊस यांचा तर विशेष खोल, दिल मांगे मोर, त्यांच्या स्टॉलचं नाव काय होतं, दिल मांगे मोर. खरंच प्रेक्षक पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाऊन त्या पदार्थाचा आस्वाद घेत होते. यानंतर चेतक हाऊस, चेतक बर्फी सेंटर, खूप छान पद्धतीने त्या पदार्थाला रिस्पॉन्स भेटलेला आहे. त्रिशूल हाऊस महाराष्ट्रीयन फळगाडा, अस्सल चव जर कुठं पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला 100% अनुभवायला मिळते. यानंतर गुरु हाऊस, खूप फेमस असं लल्लन टॉप पाणीपुरीवाला. अगदी पाणीपुरी म्हटल्यानंतर जे जिभेला पाणी सुटतं की नाही, भूक नसेल तरी हवासा आणि खावासा वाटणारा हा पदार्थ त्यांनी मेंटेन केला. शेवटी एवढी धावपळ झाली, त्यांच्याकडं काय बनवलं होतं हे सांगायला आणि ते दाखवायला पदार्थ थोडे सुद्धा शिल्लक राहिले नाही. यानंतर बलिदान हाऊस, बलिदान बॉईज, अतिशय उत्कृष्ट असे पदार्थ त्यांनी आपल्या समोर सादर केले. चव आणखी सुद्धा जिभेवरची आहे अशी रेंगाळतीये. गरुड हाऊस, गरुड ट्रुपर्स यांनी काही स्वीट पेढे बनवले, त्यासोबत ज्यूस बनवलं. असा हा आजचा मजेशीर उत्कृष्ट दर्जाचा, ज्या अनुकूल वातावरणामध्ये, ज्या ठिकाणी फूड विदाउट फायर अवेलेबल नसताना सुद्धा 100% 100% चव या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये आपणास पाहावयास आणि चाखावयास मिळालेली आहे. तर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपले सर्व ओसीएचे स्पर्धक आणि या स्पर्धकांची शोभा, या स्टॉलची शोभा वाढवणारे या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले, ज्यांनी स्टॉलची शोभा वाढवली, अंजली ठेंगणे असतील. आणि त्यापेक्षाही महत्वाचं, आजचे आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले जजेस, ज्यांनी
सर्व स्टॉल वरती जाऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यासोबतच त्यांची चव याचं जे हा जो कॉम्पिटिशन आपण अरेंज केलं होतं याचा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या 31st पार्टी मध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये हा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता कायम राहणार आहे हे मात्र नक्की आहे. ज्या कार्यक्रमाची आज धावपळ चालू होती हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडत आलेला आहे. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ज्या ज्या मुलांचे स्टॉल जे साहित्य संपलेलं आहे त्यांनी आपापले स्टॉल आवरायला चालू केले तरी काही हरकत नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आपण जाहीर करणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय ही जी ओसीएच्या विद्यार्थ्यांची धावपळ यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि मला नाही वाटत की अशी अरेंजमेंट हा कार्यक्रम कोणत्या अकॅडमीमध्ये होत असेल किंवा कोणत्या संस्थेमध्ये होत असेल तर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी अगदी उत्साहात थाटामाटात आणि चौघेत हा साजरा केलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यासोबत हा कार्यक्रम अरेंज करण्यापाठीमाग जे सर्वात मोठं योगदान लाभलेलं आहे ते म्हणजे आपले ओसीए डायरेक्टर सर धन्यवाद. अशीच संधी विद्यार्थ्यांना मिळायला हवी जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच जी क्वालिटी किंवा जे गुण आहेत हे दडलेले गुण नक्कीच त्यांना सादर करण्यासाठी स्टेज सादर करण्यासाठी मंच या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी ऑफिसर्स करिअर अकॅडमीचे डायरेक्टर सर आणि मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. तर अगदीच 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाची सांगता होईल. तोपर्यंत धन्यवाद. I don't know.